पूर्णा, धामणा आणि केळणा नदीपात्रातील रेती घाटातून नियमबाह्य यांत्रिक पद्धतीने जेसीबी मशीन व पोकलेनच्या सहाय्याने उत्खनन, वाहतूक करून शासनाचा कोट्यवधी रुपयांची महसुली उत्पन्न बुडवून चोरी संबंधित लिलावधारक यांच्याकडून राज्य शासन तसेच पर्यावरण समितीच्या नियमावलीचा भंग करून अटी व शर्ती पालन न करता जाफराबाद तालुक्यातील रेती घाट या ठिकाणी तहसीलदार यांनी ताबा दिलेल्या उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार नदीपात्रात झेंडे निशाण लावून उत्खनन करून त्या आतील क्षेत्रात करणे बंधनकारक आहे। नदीपात्रात टेंडर चालू झाल्यापासून कुठेही वाळू गटाच्या हद्दी कायम केलेल्या नाही। ज्या गटात तालुक्यात निविदा झाली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असताना कुठेही कॅमेरे बसवण्यात आले नाही, तरी शासनाची दिशाभूल करून अवैध उत्खनन लिलावधारक करीत आहे। या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार जीपीएस लोकेशन पुराव्यांसह केलेली आहे, मात्र त्यानंतरही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई महसूल विभागाने केलेली नाही। त्यामुळे रात्रंदिवस चालणाऱ्या अवैध उत्खनन वाहतूक करणाऱ्यांना नेमके अभय कुणाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे। नदीकाठच्या गावांतून रात्रंदिवस बेसुमार जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून टिप्पर ट्रॅक्टर भरून वाळू विक्रीचा व्यवसाय तहसीलदार यांच्या अर्थपूर्ण मैत्रीच्या जोरावर जाफराबाद या ठिकाणी चालू आहे। या वाळू चोरीला अभय देणाऱ्या महसूलच्या हप्तेखोर अधिकारी, महसूल कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.